टर्मपासून उदगीर विधानसभेची जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण उदगीर विधानसभेला भ्रष्टाचारानं ग्रासलेला आहे. उदगीर विधानसभेतील अंतर्गत कोणताही डांबर रस्ता 4 ते 5 महिन्याच्या वर टिकत नाही. हा वर्ल्ड रेकॉर्ड उदगीर विधानसभेत झाला. मग हा आज ज्या रस्त्यासाठी इथं प्रकाश उपोषणाला बसलेले तो देऊळवाडी ते गोंडबंधापका हा रस्ता ज्याची किंमत ज्याची बजेट आहे 2,40,00,00,000 रुपये आणि आज कामाची आम्ही पाहणी केली तर त्या कामाच्या पाहणीत असं लक्षात आलेलं आहे की फक्त त्या ठिकाणी इस्टिमेटनुसार रस्ता खोदकाम करून त्याची भराई करून दबाई करून पुन्हा मोठी गिट्टी लहान गिट्टी आणि पुन्हा डांबराचा लेअर त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता. कुठलंच काही काम केलेलं नाही. फक्त रस्ता वरच्यावर लेवल करून त्याच्यावर दगडं टाकून गिट्टी अंतरून रस्ता करण्यात आलेला आहे. डांबराची जर क्वालिटी पाहिली तर त्या डांबराच्या क्वालिटीमध्ये फक्त ब्लॅक ऑइल दिसते. डांबराचा कुठेही लवलेश दिसत नाही. म्हणजे 2,40,00,000 हा रस्ता कुठेतरी 5-25 लाखामध्ये करून एका रस्त्यामध्ये 1.5 2 कोटी खाण्याचा रेकॉर्ड या ठिकाणी उदगीर विधानसभेमध्ये या देऊळवाडी रस्त्याला केला. म्हणजे मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून सांगतोय की उदगीर विधानसभेचा हा विकास होतोय का फक्त विकासाचा आभास निर्माण करण्यात येतोय. मी अनेक वेळेस या ठिकाणी बोललो. मान्य आहे बनसोडे साहेबांनी त्या ठिकाणी मंत्री असताना किंवा आता आमदार असताना सत्ता त्यांची आहे. सत्तेचा उपयोग करत उदगीरसाठी प्रचंड असा निधी या ठिकाणी आणला. पण परिस्थिती अशी आहे की आंध्र दळते पुत्रपीठ खाते.